राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या श्री साईनाथ सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि संस्थापक स्वर्गीय पी. येरुडकर यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त दूध उत्पादक सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय पी. येरुडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर रंजना पाटील, संदीप गुरव, पंडित बर्गे, लता येरुडकर, नारायण गुरव या दूध उत्पादक सभासदांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत कष्ट घेणारे राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सरचिटणीस स्वर्गीय पी. येरुडकर यांचे चिरंजीव दिगंबर येरुडकर यांना भविष्यात योग्य वेळी योग्य संधी देण्याची ग्वाही दिली. ज्या जातीयवादी पक्षाकडून काँग्रेस संपली आहे अशी वल्गना केली जाते, त्या पक्षाचेच दिवस आता संपल्याची टीका त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवूया. राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सरचिटणीस स्वर्गीय पी. येरुडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेसचेच वर्चस्व राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचं आवाहन केलं. दिगंबर येरुडकर, राजेंद्र भरकट, मधुकर किरुळकर, संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, पांडुरंग भादिंगरे, रवींद्र पाटील, गोकुळचे संचालक R. मोरे, माजी सभापती संजयसिंह कलिकते, B. डोंगळे, सुशील पाटील कौलवकर, सरपंच संदीप पाटील, D. पाटील, श्रीमती शालन येरुडकर, माजी उपसरपंच शहाजी येरुडकर, श्रीपती गुरव, मनीषा किरुळकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.